शरद पवार यांनी काँग्रेसमध्येच विलीनीकरणाचा विचार करावा असा सल्ला राऊतांनी दिलेला आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार राऊतांवर नाराज आहे अशी सूत्रांची माहिती आहे। राऊतांनी स्वतःच्या पक्षासंदर्भातच बोलावं, आमदारांनी ही भूमिका दुसरीकडे घेतली आहे। तर आमच्या पक्षाचा निर्णय हे सर्वस्वी शरद पवार घेतील, इतर कोणालाही बोलण्याचं कारण नाही असं सुद्धा समजतं आणि पवारांच्या आमदारांचा काँग्रेसमध्ये विलीनीकरणाला विरोध असल्याचं सुद्धा सूत्रांकडून समजतंय। संजय राऊत यांनी शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा अशी भूमिका मांडली आणि त्यामुळे शरद पवारांच्या आमदारांमध्ये काहीशी नाराजी पसरल्याचं दिसतंय। तर सूत्रांच्या माहितीनुसार पक्षातील बहुतांश आमदारांचा काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याचा स्पष्टपणे नकार आहे। प्रत्येक पक्षाला स्वतंत्र मत आणि स्वतंत्र नेता आहे। मग ते हिंदू जनता दलाचे नवीन पटनायक असतील, तिथं माननीय शरद पवार साहेब असतील, ममता बॅनर्जी असतील, सगळे काँग्रेसमध्ये बाहेर पडले। हिंदी जग म्हणाले तर असं होणार असेल तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला। ही महत्वाची नेते आहेत, त्यांची विचारधारा ही जन्मतः काँग्रेसपासून आहे। त्यांनी या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बरोबर। संदीप, खरं तर विलीनीकरणाचा मुद्दा जेव्हापासून समोर आलेला आहे आणि तेव्हापासून आता यावरून या सगळ्या पक्षांमध्ये आणि विरोधी पक्षांनी सुद्धा एक वेगळी भूमिका व्यक्त करणं आणि जे सोबत आहेत मवियामध्ये त्यांनी सुद्धा एक वेगळी भूमिका व्यक्त करणं, या सगळ्यावरून आता वाद रंगताना दिसतोय। काय माहिती या सगळ्या संदर्भात? शिवसेना युबीटी पक्षाचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत हे दररोज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतात, आपल्याला माहिती आहे। आणि त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज काही ना काहीतरी घडामोडी पाहायला मिळत असतात। आणि सध्या जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवार यांच्या पक्षाकडून काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। त्या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं, कालही केलं होतं आणि आजही त्यांनी वक्तव्य केलं। त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजी पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये। आणि त्यांच्या पक्षातल्या आमदारांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाबद्दलची भूमिका मांडावी, आमच्या पक्षाबद्दल त्यांनी काही बोलू नये। आणि त्याचबरोबर जर विलीन करायचं झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर त्याबाबतचा सर्वस्वी निर्णय जो आहे तो शरद पवार घेऊ शकतात, तोच त्यांचा अधिकार आहे। त्याबाबत संजय राऊत यांनी बोलू नये अशी ठाम भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या काही आमदारांनी घेतलेली आहे। त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटलं की संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे पक्षाला काही प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि जे काही नेते आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे होतो, असं थेट नाराजी जी आहे ती व्यक्त केली आहे। यापूर्वी आपण पाहिलं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांबद्दल संजय राऊत हे भूमिका मांडत असतात आणि त्यावरून त्याची नाराजी नाट्य अनेक वेळा यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे। आणि आताही शरद पवार यांच्या पक्षाबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकार जेव्हा राज्यात स्थापन झालेलं होतं तेव्हापासून संजय राऊत आणि शरद पवार यांचे संबंध जे आहेत ते कसे जिव्हाळ्याचे होत गेले किंवा कशा पद्धतीनं पवारांच्या जवळ राऊत गेलेले होते हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आणि तशाच पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडल्यावर त्यांच्या विरोधात ही नाराजी जी आहे ती पाहायला मिळते। आता यावर संजय राऊत काही प्रत्युत्तर देतात का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल संदीप। तर आपण पाहतोय की संजय राऊतांची एक जी भूमिका आहे त्यावर मात्र शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या काही आमदारांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तसंच विलीनीकरणाला सुद्धा स्पष्टपणे विरोध केला आहे।